रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये महसूल, मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागाचा आढावा त्या ठिकाणी घेतला। प्रामुख्याने मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये 3950 जे शेतरस्ते आहेत, या शेतरस्त्याला सांकेता क्रमांक देणे, त्या रस्त्याचं नंबरिंग करणे, येणाऱ्या 31 मार्चपर्यंत सर्व रस्ते खुले करणे आणि डिसेंबर 2027 पर्यंत या रस्त्याला संपूर्ण दोन्ही बाजूला झाडं लावून या रस्त्याला संरक्षित करणे असा निर्णय आजच्या बैठकीत झाला। सोबतच 1 जानेवारी 2011 पूर्वी जी काही बांधकामे शासकीय जागावर अतिक्रमण झाले असतील, ज्यांना लोक राहायला आले असतील, त्या सर्वांचं सर्वेक्षण करून या सर्वांना त्यांच्या मालकी हक्काचे कागदपत्र तयार करणे, त्याचं स्वामित्व देणे, याकरताही सर्वेक्षणाचा निर्णय आम्ही केला। 15/10/2024 पूर्वी जे काही खाजगी जागेवर बांधकाम झाले आहेत आणि त्यांच्याकडे मालकीत्व अजून मिळालं नाही, त्या सर्वांना स्वामित्व देण्याचाही आम्ही निर्णय घेतलेला आहे। सोबतच या जिल्ह्यामध्ये पोट हिस्से जे आहे 200 रुपयात मोजणी करायची आहे, पोट हिस्सेची ते करण्याचा आम्ही विचार केलेला आहे। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लस्टरकरता जमिनी घेतल्या आहेत, पण 15 वर्ष होऊनही त्या जमिनी विकसित केल्या नाही। ज्या औद्योगिक प्रयोजनाकरता घेतल्या होत्या, काही क्लस्टर बांधकामाकरता घेतल्या होत्या, पण त्या अजून वापरण्यात आल्या नाही। त्या जमिनी शासन जमा करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। एकंदरीत जे काही सिडको, नैना आणि 9 विकास प्राधिकरण आहेत, त्यांचाही शासकीय जमिनीचा आढावा घेण्याकरता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे। अनिर्बंधित वापर जो सुरू झालेला आहे काही ठिकाणी, तो वापर थांबवण्याच्याही सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एकंदरीत संपूर्ण विषयाची सुसूत्रता करण्याचा विचार आम्ही केला। या जिल्ह्याची संपूर्ण मोजणी जी आहे झाली पाहिजे। पुढच्या 2 वर्षामध्ये सर्व नगरपालिका नक्षा योजनेमध्ये आम्ही घेणार आहोत। प्रत्येक प्रायव्हेट घराची सरकारी मोजणी आम्ही करणार आहोत। या ठिकाणी 15 डेमध्ये कुठलाही अर्ज मोजणीचा आला तर तो निघाला पाहिजे, 15 दिवसातच मोजणी झाली पाहिजे, हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। याकरता जे भूमी अभिलेख आहे त्यालाही मजबूतीकरणाचा निर्णय आम्ही केला आहे। मुद्रांक शुल्क विभाग जो आहे त्यामध्ये जे काही तक्रारी येतात त्या तक्रारी येऊ नये याची काळजी आम्ही घेतली आहे। एकंदरीत 2-2.5 तासाच्या बैठकीमध्ये महसूल विभाग गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्याचा विचार आम्ही केलेला आहे आणि यातून आम्ही पुढे जातो आहे।